हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती हिचा कारभार जर पाहिला तर नगण्य आहे. ज्या संचालक मंडळाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी दिली, त्यांनी योग्य त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं. मागील 15-20 वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा ज्या ठिकाणी आहे त्या जागेत जायला रस्ता देखील नव्हता. तो रस्ता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणून पूर्ण केला. तिथली काही व्यवस्था, मूलभूत सुविधा ज्या म्हणतो त्यामध्ये स्वच्छतागृह असेल, कंपाऊंडची व्यवस्था असेल, ऑफिसची व्यवस्था असतील, अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यातले आपण कामं पूर्ण केली. परंतु संचालक मंडळामध्ये ज्या वेळेला सभापती उपसभापती पदाची एखाद्या व्यक्तीला संधी दिली की त्यांनी त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्याला संधी देणं, अशा पद्धतीनं पक्षातल्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा जर कुणी मीच सभापती आहे आणि मी बोलेल तसंच किंवा हम बोले सो कायदा हे जर कोणी करायला जात असेल तर त्यातून संघटना किंवा संचालकांना देखील आम्ही न्याय देऊ शकत नाही. म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी ज्यांना 1 वर्षाकरता संधी दिली होती त्यांनी 2 वर्ष सभापती म्हणून त्या ठिकाणी लाभ घेतला. त्यांनी त्यांचे पदावरनं पाय उतार होत असताना नंतरनं प्रत्येक संचालकाला आता राहिलेल्या कार्यकाळामध्ये कशी संधी देता येईल याचा निर्णय आमच्या तालुक्यातील प्रमुख अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष, कोर कमिटी जे आहे त्यांनी निर्णय केला. परंतु त्यानंतर सुद्धा चिठ्ठ्या टाकून ज्याची पहिली चिठ्ठी येईल नावाची त्याला पहिली संधी, दुसरी ज्याची येईल त्याला दुसऱ्यांदा काही महिन्याकरता संधी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय झाला. परंतु काही लोकांना पैशाचं आमिष देऊन ऐन वेळेला भाजपच्या समोरच्या विरोधकांनी आमच्यातले काही लोक फोडले. काहीतरी मला कळालं की 20,000 रुपये दिले. मग ते 20,000 रुपये दिले का 5,000 रुपये दिले, किती रुपयात फुटले मला माहीत नाही. परंतु शेवटी पक्ष आणि संघटना याला जर महत्त्व द्यायचं असेल तर जो पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जाईल त्याच्यावरती कारवाई करण्याची धमक आमच्या पक्षातल्या नेत्यांमध्ये आहे आणि ती कारवाई आम्ही केलेली आहे. 5 लोकांनी तुमचा आदेश दावा. कोण 5 लोक माझे? ते आज संध्याकाळपर्यंत त्यांना मुदत आहे. 2 दिवसाची कालावधी होता, सोमवार आणि मंगळवार. मंगळवारच्या 5 वाजेपर्यंत जे आमच्यातले 4 जण आहेत, 5 नाही 4 जण अजून आहेत, त्याच्यातले काँग्रेसचे मी 3 जण आहेत. जर ते 3 जणांनी राजीनामे दिले नाही तर ते काय 5 का 20, 5,000 का 10,000 किंवा 20,000 रुपये जे काय घेऊन फुटले ते समोर स्पष्ट होईल. आणि जर समजा त्यांनी राजीनामे दिले तर ठीक आहे, 5 वाजेपर्यंत वेळ आहे. 5 नंतरनं त्यांनी जर राजीनामे आज नाही पोच केले तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मंडळ बरखास्त. मग आता काय राहणार आहे? अजून 2 जणांनी जर राजीनामे दिले तर संचालक मंडळ बरखास्तच होईल. पुढचा डाव काय असेल? डाव वगैरे काय नाही. मला एकच सांगायचंय, ज्या वेळेला सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा तन मन धनानं काम करतो, प्रत्येक सहकार क्षेत्रातली निवडणूक असेल, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुकीत योगदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता देत असेल आणि जर त्याच्या योगदानाला कुणी धूळमाती चारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती जो कोणी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या जीवावरती संधी घेतो त्याच्यावरती कारवाईच करणार, एवढं मात्र 100%